मस्त फुलतात ना. मस्त फुलतात. आणि बरोबर असं वाटलेलंच की आज पाऊस पडेल म्हणून फाटी वगैरे सगळी भिजली. घ्यायला पाहिजे तो आतमध्ये फाटी वगैरे. मस्त जागा मोठी. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे ना, बरेच दिवसांनी आपण आलो आहे कॅम्पिंगसाठी. कमीत कमीत 15 दिवस होऊन गेले कॅम्पिंगला आलो नव्हतो. कारण काय माहिती आहे, गरमी एवढी होते ना, बापरे, घरातून बाहेर नाही निघायचं मन करत, एवढी गरमी. आणि टेनमध्ये तर राहू शकत नाही असल्या गरमीमध्ये. तर त्याच्यामुळं आलो नव्हतो बरेच दिवस. पावसाची वाट बघत होतो आणि पाऊस पण नाही आला अजूनपर्यंत. जूनची 7 तारीख चालू आहे. तर बघूया 2-3 दिवसात पाऊस सांगितलेला आहे, पडला तर लय बरा होईल. कारण आत्ता पण एवढी गरमी होते ना, बापरे, भरपूर गरमी होते. तर आज प्लॅन केला, बरेच दिवस आलो नव्हतं. तर आज अचानक प्लॅन केला, म्हणलं जाऊया, चला, पावसाची वाट नाही बघत राहायची. तर आलो डायरेक्ट कॅम्पिंगला, मी आणि प्रियंका, बरेच दिवसांनी. तर आज आपल्याकडं टेंट पण नवीन आहे. मागो जो आपण टेंट वापरला आहे त्याचा रॉड पण तुटलेला. तर त्याची आज अनबॉक्सिंग करू. परवाच्या दिवशी आम्ही मुंबईला जाऊन आलो आणि टेंट वगैरे घेऊन आलो. का नाही ना, टेंट लावून घेऊया पटापट, चला. तर पावसाला चालू होतोय, म्हणजे एकदम खतरनाक आणि एकदम भारी व्हिडिओ असणार आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. राजा राजा आला, राजा म्हणजे मगासपासून नव्हता सोबत, आता पाठीमागून आला राजा. ये त्याला स्क्रू हा बघा, हा आहे ना, म्हणजे गेल्या टायमाला ह्या साईडला कॅम्पिंगला आलेलो आपण, तेव्हा इथंच राहिलेला. तो आज मिळाला, बॅगेत भरलेला, पण तो पडला इकडे. ते रात्री ते समजलं नाही. ओके, साफ करून हिमालयाचं आहे. हेवी आहे, भरपूर वजन, भरपूर आहे ना त्यांचा. स्टील आहे ना. हा, त्याच्यामध्ये स्टील आहे. थोडे वेगळे आहे. हा टेंटच्या वरचा कव्हर दिलेला आहे ह्या साईडला. मी खोलून बघितला होता. आणि हा बघा, एवढ्या पॅकिंग मध्ये येतोय हा टेंट, मस्त आहे एकदम. हे बघा, हा इकडं टेंट आहे. हे स्टील आहे ना, त्याच्यामध्ये ते वजन. आणि इकडे काय दिलेलं आहे, तर हे बघा, इकडे रॉड आहे त्याच्यामध्ये. रॉड पण काढून बघू. आता ह्याची कशी माहिती आहे काय प्रियंका, रॉड बरोबर नाहीत. डिकॅथलॉनचे चांगले असतात. हे रॉड बघा, हे बघा, असे रॉड आहेत दिलेले. तर मागचा जो आपण टेंट आणलेला ना, त्याचे रॉड आहे ना, भरपूर खराब होते आणि ते लगेच तुटले. तर हे रॉड बघा किती दिसत आहेत. एक कवर आहे रॉडची. अजून काय दिलेलं आतमध्ये, हा, ह्याच्यामध्ये हुक आहे ते बघा, या अशा रश्या वगैरे आहेत. जेव्हा आपण म्हणजे हे कधी माहिती आहे का, जेव्हा वारा वगैरे जास्त असतो, पाऊस वारा, त्याच्यामध्ये हे वापरायला भारी येते. बघा, इकडे हुक दिलेले आहेत ह्याचे, बघा, हे असे हुक दिलेले आहेत बघा, म्हणजे बरे पडतात वारा पाऊस असल्यावरती लावायला. तरी आता सध्या तरी गरज नाही याची, नाही. आता नाही फक्त
पण आहे पाऊस ना. आला का लोक बोलतील. आणि बघा इथे मस्त आहे ना, हे बघा इथे मस्तपैकी चावी टाईप दिलेला आहे. चावी टाईप म्हणजे हे आहेत ना, ह्याच्यामध्ये लॉक होतील आतमध्ये. चला पटकन लावून घेऊया. हे बघा किती क्लिअर आहे ना, पूर्ण लाईट न्यू न्यू क्लीन त्याला. आणि कपडा पण एकदम जबरदस्त दिलेला आहे रे. हा फुल वॉटरप्रूफ आहे आणि हा पण वॉटरप्रूफ आहे. त्याच्यावरती आपला कपडा पण वॉटरप्रूफ आहे. त्या टेनची भरपूर मोठी होती रॉड. लॉंग होती ना, ते मोठं टेन होतं. हे ह्याच्यामध्ये आहेत ना, असे लॉक करायला दिलेत. ओके घुसला तर चावी मध्ये इकडे चावी दिलेली आहे ना, बरोबर दिलेली आहे. ह्याच्यामध्ये हा लॉक करायचा बघा, असा एकदम इझी झाला. बघा त्या साईडला आहे ना रस्सीने बांधायला दिलेला आहे बघा. पहिल्या केलेला सेम असाच होता, असा रस्सीने बांधायचा. ते बघा असे लॉक करायला दिलेत. बघा किती भारी आहे. अशा प्रकारे आहे ना आपला आजचा टेंट आहे बघा. मस्त पावसाळी पण मस्त होईल ना याच्यामध्ये. मस्त आहे हा. आतमध्ये ते बघा 3 माणसं आरामात राहू शकतात ना याच्यामध्ये. एकदम भारी. हो आतमध्ये 3 माणसं आरामात राहतील याच्यामध्ये, आरामात झोपू शकतात. आणि मस्त. आणि याच्यावरती आपण कव्हर लावून घेऊ नये. हो हा पुढचा बघा. बघा इथे खाली हे बघा, ह्याच्यामध्येच लॉक करू शकतो. नाही कापड थोडाफार साईज कमी वाटते ना, म्हणजे रॉडवरती लोड येऊ शकतो. याचा भरपूर लोड आलाय. सामान सगळं काढून घेऊ याच्यामधनं. तिथं लॉक करायचं पडदा असं पाहिजे. दोन्ही साईडला आहे ना, का एकच साईडला? दोन्ही साईडला. असा गुंडाळून आहे ना आपण इकडं लॉक करायचं ऑप्शन दिलेला आहे. हे बघा, म्हणजे डोर पूर्ण उघडा राहू शकतो. मस्त आहे हे बघा. असं हे मस्त दिलेलं. हे मस्त दिलेलं. पटकन इकडे आहे ना सगळा सेटअप लावून घेऊ. मागे कसा असा ठेवलेला ना, असा. चला इकडं प्रियंका मस्त इस्तो पेटवून घेते की चूल पण पेटवला. आणि हा टायमाला आपण काय चहा बनवायची, कारण दूध वगैरे आलं. हिला चहा आवडते म्हणून ती चहा बोलते. चला बघा इस्तो मस्त पेटले. तुम्ही दूध पिणार आहे? हो फक्त साखर टाक. झालं तो गरम झाले. बस मला कोल्ड कॉफी मस्त झाली असते आधी. तुम्ही कॉफी नाही आणली. काय राजा कुठं गेला? गेला काय? बसला तिथं. प्रियंकाने तिकडे ठेवलेत बटाटे मस्त बॉईल करायला. बटाटे म्हणजे बनवायचं आहे पुरी भाजी. पुरी भाजी. पुरी भाजीची सगळी तयारी केली. इकडे बटाटे वगैरे बॉईल करायला ठेवलेत. तर मजा येणार आज पुरी भाजी खायला बरेच दिवसांनी. म्हणजे आमच्या हॉटेलला पुरी भाजी आणि स्पेशल मिसल फेमस होती. तर स्पेशल मिसल आपण बनवलेली मागच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये. तर आज पुरी भाजी बनवते मस्त. प्रियंका बनवणार आहे आज. त्या साईडला आहे ना प्रियंकाने मस्त बटाटे बॉईल करायला ठेवलेत.
पुरी वरती भाजीसाठी. झाकण ठेवलंय कारण लवकरच व्हायला पाहिजे. लवकर होती. सध्याचं वातावरण तरी बघा, आता वारा सुटलेला मध्येच आता पूर्ण शांत झालाय. भरपूर गरमी होते. गरमी भरपूर आहे. फायनली बटाटे इकडे झाली बॉईल. हे बघा मस्त शिजली जशी पाहिजे तशी. ओके. इकडे तेल गरम करायला ठेवूया आपण. पुऱ्या करायच्या आहेत ना त्यासाठी. पुऱ्यांसाठी आपण दूध घेऊया. पुऱ्यांसाठी ना? हो, पुऱ्यांसाठी दूध. थोडी साखर घेते. साखर पण त्याच्यामध्ये थोडी ऍड केलेली आहे बघा. मीठ. मीठ. थोडं मीठ. त्याच्या किती कचरा पडले. रवा पण थोडं टाकूया. रवा पण त्याच्यामध्ये मिक्स. गव्हाचं पीठ आणलेलं आहे. किती होतील याच्यामध्ये तरी? भरपूर होतील. चला मस्त मिक्स करून घेऊ पीठ. पहिला हॉटेलमध्ये लय काढायचेच ना पुऱ्या. भरपूर लागायच्याच ना तेवढ्या भरपूर. दिवसभर पुरी भाजी. 3 वाजेपर्यंत पुरी भाजी चालायची. 3-4 वाजेपर्यंत. प्लेट देऊ का? पुढे प्लेट आहे ना पाठीमागे. गरम किती आहेत? गरम आहे. आता उतरते. राहू दे मग थंड होते थोडा. ठाकटूक करतायत कोणतरी. आवाज येतोय ना थोडा. ते ह्याचा घराची कामं चालू असतील ना, पाऊस जवळ आला. हो. चिक्कार परत ठेवलेला आहे. मी बटाटे कापून घेतो. मी पटापट लाटून घेते. गरम गरम. ह्या साईडला मस्त आपण बटाटे कापून घेतले. प्रियंका तिकडे मस्त पुऱ्या लागते बघा. पटापट लाटून घेऊया. एवढ्या बनवल्यात पुऱ्या? एवढ्या. बापरे, हा राजा पण आहे ना. प्रियंका पुऱ्या लागते जबरदस्त. भरपूर पुऱ्या आहेत ह्या टायमाला. चला तिकडं प्रियंकाने पुऱ्या लाटून घेतल्यात. झाल्या ना? तर सोडून घेऊ याच्यामध्ये. झाला तेल गरम? झाला. हो रे. हे बघा मस्त फुगले रे. पुऱ्या अशा फुगायला पाहिजे हो, मग मस्त बघा. झाल्या का? मस्त त्या फुगल्यात बघ. तेल पण मस्त टाकलं. मस्त फुलतात ना. मस्त फुलतात. फुलतात का आपल्या रवा वगैरे टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये. रव्यामुळे चांगले फुलतात त्या. बघा
आणि ह्या साईडला ना पुऱ्या पण एकदम जबरदस्त झाल्यात. हे बघा इकडे प्रियंकाने मस्त पुऱ्या काढल्यात. तर आता भाजी बनवूया बटाट्याची ना. त्या साईडला पण मस्त कापून घेऊ कोथिंबीर. तर या साईडला प्रियंका मी मस्त टाकले राय. मिरचीचा ते बघ हिरवे एक पण नाही. आणि ही बटाटे. ही भाजी एकदम शॉर्टकट पटकन होते ना. हा स्मेल जबरदस्त सुटला रे. पण स्मेल भारी सुटला. हळदी पावडर एकदम रेडी. मस्त वाटते रे. लिंबू पण आहे तुझं. त्याच्यामध्ये थोडं मीठ थोडं टाकूया. नाही ना. नाही इकडं कोथिंबीर टाकले ताक बनवायला. आला परत. कुठे गेलेला काय माहिती. भुकत गेलेला. ते बघा इकडं पुरी भाजीची डिश बघा तयार झाली. इकडं भाजी मस्त 4 वाट्या आहेत त्याच्यात. 4 वाट्यांमध्ये काय इकडं रस्सा. हा चण्याची आमटी. चण्याची आमटी मस्त. इकडं आहे गुलाबजामुन. इकडं मी भरतो कांदा. इकडं आहे नायलॉन शेव. सगळ्या वस्तू लागणाऱ्या पुरी भाजीच्या. पुरी भाजीच्या मस्त सगळ्या वस्तू लागणाऱ्या इकडं आहेत बघा. ताक आहे ना आपला. ताक आहे इकडं. प्रियंकाने इकडे ताक पण बनवलेलं आहे मस्त. हे बघा पुऱ्या पण किती आहेत. भरपूर आहेत. आम्ही म्हणजे किती 6 पुऱ्या द्यायचो ना पहिले. 6 पुऱ्या द्यायच्या. ओके झाली आपली डिश तयार. तर झाली इकडे आपली डिश तयार बघा पुरी भाजी. इकडे झाली तयार आपली स्पेशल पुरी भाजी. तर फायनली मित्रांनो इकडे आहे ताक. इकडे आहे चण्याची आमटी, गुलाबजामुन, नायलॉन शेव, कांदा, बटाट्याची भाजी आणि पुरी बघा मस्तपैकी डिश अशी तयार झाली. स्पेशल पुरी भाजी. ते बघा इकडे एवढ्या पुऱ्या आणि पुरी भाजी आपली इकडे रेडी आहे. तर मस्त खाऊन घेऊया ना. म्हणजे आता गरम गरम आहे तोपर्यंत खायला मजा वाटेल. नंतरला आपल्याला आहे समजा रात्री भूक लागली तर. तशी पण भाजी पण आहे तिकडे. ते बघा इकडे भाजी पण आहे आणि पुऱ्या पण भरपूर आहेत आणि आमटी पण आहे या साईडला. तर आपण सध्या तरी खाऊन घेऊ ना. ओके कांदा. त्याच्यावरती आपण आमटी टाकू. त्याच्यावरती थोडीशी नायलॉन शेव टेस्टसाठी ना. त्याच्यावरती लिंबू पिलू. मस्त कॉम्बिनेशन. तर जबरदस्त आहे ना पुरी भाजी झाली. एकदम जबरदस्त झाली पुरी भाजी. मस्त झाली. ताक आहे. पुरी भाजी आहे ना एकदम जबरदस्त झालेली. प्रियंकाने जबरदस्त पुरी भाजी बनवलेली. मस्त पुऱ्या भरपूर उरल्यात. भाजी पण उरले. आणि कसं माहिती आहे रात्रीवर आपल्याला भूक लागेलच. त्याच्यानंतर आपण ते खाणार आहोत. तर मस्त आहे ना. संध्याकाळचं वातावरण पण भारी वाटतंय आणि ह्या टायमात थोडासा गारवा वाटतोय ना प्रियंका. भारी एकदम लोकेशन खतरनाक आहे. आणि कसं तरी आणि बाहेर येऊन असं काहीतरी बनवण्यात एक वेगळी मजा, खाण्यात एक वेगळी मजा असते.
भरपूर मजा आली. आणि चांगले आहेत ना इकडे बघा, खण दिलेले आहेत, म्हणजे काय आपण वस्तू वगैरे ठेवू शकतो. तर इकडे लाईट ठेवले आपण ह्याच्यामध्ये. एक इकडे दिलेला आहे, एक ह्या साईडला दिलं आहे. सगळ्या कोपऱ्यामध्ये 2-2 खण दिले आहेत हे बघा असे. त्या साईडला पण आहे प्रियंका. हा बघा इथे पण अडकवू शकतो. हा ते काहीतरी लाईट वगैरे अडकवायला आहे वरती. ते मागच्या टेनला पण तसाच होता. गरम बघा कसला होते. काय कर, आज तरी पाऊस पडला तर बरं होईल रे. गरमी भरपूरच होती. गरमी भरपूर होते. अरे बापरे. या आपलीच व्हिडिओ आहे. बऱ्यापैकी तांबी वगैरे लागलेल्या मोठ्या साईजच्या. तर त्याच जागी आपण याला फिशिंगला जायचं आहे, बेट फिशिंगला. आणि कॅम्पिंग असणार आहे, फुल नाईट कॅम्पिंग. तर टेंट आपण घेऊया पटापट. आतमध्ये गरमी भरपूर. पण टेंट मोठा आहे ना, तर त्याच्यामुळं थोडीशी हवा पण म्हणजे वारा पण सुटला बाहेरून. थोडं नॉर्मल मस्त वाटतं एकदम ह्या टेंटमध्ये. पहिल्या टेंटपेक्षा एकदम भारी जाणवतोय ना ह्याच्यात. एकदम मस्त. तर जागा बघा किती आहे, भरपूर जागा आहे ह्या साईडला. पाहिजे तशी जागा फुल. इकडे आपल्याला टॉर्च लावले या साईडला. आणि जागा बघा, पाहिजे तशी जागा आहे इकडे आतमध्ये. सार्थकला टेन द्यायचं. उजळला आणि सकाळी पाऊस चालू झाला नेमका बरोबर 4-4:30ला. भरपूर पाऊस पडत होता. तर उजळला बाहेर जाऊन बेडकांचा आवाज येतोय भरपूर. बेडकं ओरडत आहेत. प्रियंका आवाज बघा. आवाज बघा कसले येते बेडकांचा जोरात, कारण पाऊसच तेवढा पडला इकडे बघा. सगळीकडे ओला ओला झाला, एवढा पाऊस पडला. जाम पाऊस पडला. पाऊस भरपूर पडला. आणि बरोबर असं वाटलेलंच की आज पाऊस पडेल म्हणून. बरोबर आहे ना, पाऊस चालू झाला आणि पूर्ण ओला झाला सगळीकडे. फाटी वगैरे सगळी भिजली. घ्यायला पाहिजे तो आतमध्ये फाटी वगैरे. रात्री गरमी पण भरपूर. गरमी भरपूर होती ना, असं म्हणतो पाऊस पडेल म्हणून. तुझं काढायचा टेन नुसताच पाऊस पडला. पाऊस आहे ना, नुसताच पडला बघा. हा बघा माती बघा किती लागले बघा बाजूने. चल सगळीकडून माती लागली बाजूने. बघा इकडे टेंट लावलेला तेवढी जागा सुस्ती राहिली, बाकी सगळी ओली जागा आहे इकडे. टेंट एवढा सफेद होता आहे बघा, पांढरा पूर्ण भाकरा. चला जायचा तर पटवट गोळा करू इकडून साहित्य. चला तर चला मित्रांनो, म्हणजे पहिला पाऊस अचानक आला त्याच्यामुळं सगळी इकडे म्हणजे फाटी वगैरे काही गोळा नाही केली आणि जायला गेलो इथून आपल्याला डायरेक्ट घरी. तर मित्रांनो ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो. मजा आली, कालची रेसिपी एकदम खतरनाक होती. तर भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तोपर्यंत टाटा बाय.